ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा. प्रिया, अगं शीतल, तुझ्या तोंडावर पांढरं पांढरं हे काय पडलं आहे ग? शीतल, अगं काय सांगू तुला, माझ्या बॉयफ्रेंडला मला तेल लावून करायचं होतं पचापच, पण मी करू दिलं नाही आणि पिरू पण दाबू दिलं नाही. प्रिया, मग काय केलं त्यानं? शीतल, त्यानं रागारागाने माझ्या तोंडावर त्याचं केळ हलवून पांढरं बिंद उडवलं ग. मुलगा, मॅडम तुम्हाला चालायला का येत नाही? पपई दुखत आहे का? नवरा चांगला नाही का हो तुमचा? मॅडम, हो रे, चांगला नाही. मुलगा, असं काय करतो तुमचा नवरा? मॅडम, अरे सारखं माझ्या तोंडात त्याचं केळ चोकायला लावतात, माझ्या पूर्ण नरड्यात केळ घालतात, त्याचं केळ मागे पुढे करून चोकायला लावतात. सकाळ दुपार संध्याकाळ उठलं की लगेच पचपच तेल लावून माझी पपई मारतात, मला मागून पुढून खूप झपतात. बस करा हो, मला दुखत आहे म्हणले तरी ते सोडत नाहीत. शेवटी बिंद प्यायला देतात जबरदस्ती. मुलगी, मॅडम तुमच्या वर्गातल्या रितेशने तुम्हाला पचापच केलंय का हो? मॅडम, काल आला होता गणित शिकवा म्हणून, शिकवतानाच माझे बॉल दाबून चुकू लागला. मॅडम प्लीज फक्त 1 तास मला जाऊ द्या ओ म्हणाला. अगं श्वाससुद्धा घेऊ दिलं नाही ग, खूप पुढून मागून पचापच केलं ग. अरे दुखतंय रे, तेल लावून कर म्हणाले तरीसुद्धा ऐकलं नाही. थुक्का लावून माझी पपई झवलं, सुजवून सोडलं, चोकायला सुद्धा लावलं. नुसता घाण वास येत होता त्याच्या केळाचा. मला उलटी येत होती तरीसुद्धा चोकावाच लागलं. बिनसुद्धा तुकू दिलं नाही, गिळायला लावलं. नवरा, तू चड्डी घालू नकोस. बायको, प्लीज घालू द्या, 10 दिवस झाले नुसतं तेल लावून पचापच करताय. मुलगी, मॅडम तुम्ही 14 वर्षाच्या मुलासोबत काय केलात? मॅडम, मी 14 वर्षाच्या मुलाचं केळ हलवून गरम गरम बिंद पेले. गुरुजी, काय रे बंडू, ही कोणाची सही अशी? बंडू, आईची माझ्या. गुरुजी, अशी सही, आईचे नाव काय? बंडू, जलेबीबाई. शिक्षक, राजू तू जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का? राजू, नाही सर, तशी गरज नसते, माझी आई फार चांगला स्वयंपाक करते. एका लग्नात नवरीने उखाणा घेतला, लाल मणी तोडले काळे मणी जोडले, गणेशरावासाठी 7 जण सोडले, नवरदेव भर लग्नातून पळून गेला. मुलगी बघायचा कार्यक्रम सुरू असतो. मुलगा, तुझं शिक्षण किती झालं? मुलगी, MFLAS. मुलगी पसंत, लग्न होते. काही दिवसाने मुलगा हळुवारपणे मुलीला विचारतो, MFIAS म्हणजे काय असते? मुलगी, मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट.
प्रिया, अगं शीतल, तुझ्या तोंडावर पांढरं पांढरं हे काय पडलं आहे ग? शीतल, अगं काय सांगू तुला, माझ्या बॉयफ्रेंडला मला तेल लावून करायचं होतं पचापच, पण मी करू दिलं नाही आणि पिरू पण दाबू दिलं नाही. प्रिया, मग काय केलं त्यानं? शीतल, त्यानं रागारागाने माझ्या तोंडावर त्याचं केळ हलवून पांढरं बिंद उडवलं ग. मुलगा, मॅडम तुम्हाला चालायला का येत नाही? पपई दुखत आहे का? नवरा चांगला नाही का हो तुमचा? मॅडम, हो रे, चांगला नाही. मुलगा, असं काय करतो तुमचा नवरा? मॅडम, अरे सारखं माझ्या तोंडात त्याचं केळ चोकायला लावतात, माझ्या पूर्ण नरड्यात केळ घालतात, त्याचं केळ मागे पुढे करून चोकायला लावतात. सकाळ दुपार संध्याकाळ उठलं की लगेच पचपच तेल लावून माझी पपई मारतात, मला मागून पुढून खूप झवतात. बस करा हो, मला दुखत आहे म्हणले तरी ते सोडत नाहीत. शेवटी बिंद प्यायला देतात जबरदस्ती. मुलगी, मॅडम तुमच्या वर्गातल्या रितेशने तुम्हाला पचापच केलंय का हो? मॅडम, काल आला होता गणित शिकवा म्हणून, शिकवतानाच माझे बॉल दाबून चुकू लागला. मॅडम प्लीज फक्त 1 तास मला जाऊ द्या ओ म्हणाला. अगं श्वाससुद्धा घेऊ दिलं नाही ग, खूप पुढून मागून पचापच केलं ग. अरे दुखतंय रे, तेल लावून कर म्हणाले तरीसुद्धा ऐकलं नाही. थुक्का लावून माझी पपई झवलं, सुजवून सोडलं, चोकायला सुद्धा लावलं. नुसता घाण वास येत होता त्याच्या केळाचा. मला उलटी येत होती तरीसुद्धा चोकावंच लागलं. बिनसुद्धा थुकू दिलं नाही, गिळायला लावलं. नवरा, तू चड्डी घालू नकोस. बायको, प्लीज घालू द्या, 10 दिवस झाले नुसतं तेल लावून पचापच करताय. मुलगी, मॅडम तुम्ही 14 वर्षाच्या मुलासोबत काय केलात? मॅडम, मी 14 वर्षाच्या मुलाचं केळ हलवून गरम गरम बिंद पेलं.